महाराष्ट्राच्या राजकारणात राजपूत समुदायातील किती आमदार विधानसभेत पोहोचले हे आपण थोडक्यात आढावा घेऊया. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील चिखली विधानसभेत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील थेट मुकाबला 2024च्या विधानसभा निवडणुकीत झाला. थरारक सामन्यात श्वेता महाले यांनी 3201 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 1,09,212 मते मिळाली, तर काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी देखील जोरदार टक्कर दिली. बोंद्रे यांना 1,06,011 मते मिळाली. श्वेता महाले सतत 2 वेळा राहुल बोंद्रे यांचा कमी मताने पराभव करत विजय मिळवला आहे. सिंदखेड मतदारसंघात जयकुमार रावलची विजयाची घोडदौड यंदाही कायम राहिली. माजी मंत्री असलेले जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला म्हणून सिंदखेड विधानसभा मतदारसंघाची ओळख मागील काही वर्षात झाली आहे. जयकुमार रावल हे 5व्यांदा विजयी झाले आहेत. रावल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचा पराभव करत भाजपचे चरणसिंग ठाकूर यांनी विजय मिळवला. काटोल मतदारसंघ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने सलील देशमुख यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात भाजपने चरणसिंग ठाकूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. अखेर या ठिकाणी झालेल्या लढतीत चरणसिंग ठाकूर यांनी 38,168 मतांनी विजय मिळवला आहे. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील यांनी मतदारांना प्रथम पसंती देऊन पुन्हा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची रिपीट संधी दिली. त्यांनी 2,084 मतांनी विजय मिळवला. पाचोरा विधानसभा मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ अशी ऐतिहासिक लढत यंदा पाहण्यात आली. शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यात विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील यांनी विजय मिळवला आहे. गोरेगाव विधानसभामध्ये भाजपच्या विद्या ठाकूर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार समीर देसाई यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये विद्या जयप्रकाश ठाकूर यांनी आपले निवडणुकीत देसाई यांच्यावर 23,700 मतांनी विजय मिळवला आहे.